त्या युतीच्या माध्यमातून आम्ही आता तिघजण एकत्र निवडणूक लढवतो. संघर्षातनं प्रगती नाही हे आम्ही सगळ्यांनी ओळखलं, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो. आम्ही एक जाहीरनामा 3 नेते मंडळी म्हणून देणार आहे. बाबा असू देत, मुश्रीफ साहेब, समरजित राजे, हे तिघं म्हणून एक जाहीरनामा आम्ही देतोय. हे कसं आहे, जनरली बोलायला पाहिजे. आता मी निवडणुकीला सामोरं जातोय म्हणजे मी बिन बोलता तर जाऊ शकत नाही. नरेटिव्ह वगैरे हे जरी असलं, कागल तालुक्यातला मतदार अतिशय सुज्ञ आहे. माझ्या मिसेस ह्या स्वतंत्र विचारायच्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या 5 वर्षामध्ये एकही दिवस मी जिल्हा परिषदला गेलो नाही त्यांच्याबरोबर. सक्षम आहेत, त्यांना राजकीय वारसा दुर्घटना पण आहे. टाइम बाउंड प्रोग्राम असणार आहे. कशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे, लोकांच्या पर्यंत कसं गेलं पाहिजे, ज्या योजना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येतात त्या सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतात की नाही ह्याचं मूल्यमापन. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा वेग आता चांगलाच वाढलेला आहे. हा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकच पक्षानं आणि विशेषतः महायुती आघाडीनं चांगल्याच रीतीनं ही रणनीती अवलंबलेली आहे. कागलच्या राजकारणाकडं आणि कागलच्या जिल्हा परिषद आणि त्याच पद्धतीनं पंचायत समितीच्या निवडणुकाकडं साऱ्यांचंच लक्ष लागलंय. पण नेमकं इथं कशा पद्धतीनं व्यूहरचना केली जाते, कोणते मुद्दे सध्या प्रचारामध्ये आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी उमेदवार आपला अजेंडा घेऊन मतदारांच्या पर्यंत पोहोचत आहेत, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी महायुतीचे एक आघाडीचे नेते आपल्यासोबत आहेत, अमरीशदादा घाटगे. अमरीशदादा, नमस्कार. नमस्ते. तुम्ही आतापर्यंत अनेक गावं, अनेक गल्ल्या पिंजून काढलेल्या आहेत आणि सर्वसाधारण प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अंडर करंट असतो. काय जाणवतंय, काय मतदारांच्या मनामध्ये भावना आहेत सध्या? काय झालं, तालुक्यामध्ये पूर्वी आम्ही मुश्रीफ साहेबांनी आम्ही आमदारकीची निवडणूक एकत्र लढवली. त्याच्यानंतर आत्ताच्या कालामध्ये कागल तालुक्यामध्ये कागल नगर परिषदच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांनी समरजित राजेंची युती झाली तालुक्यामध्ये, आणि त्या युतीच्या माध्यमातून आम्ही आता तिघजण एकत्र निवडणूक लढवतोय. म्हणजे मुश्रीफ साहेब आम्ही एकत्र पहिला होतोच, आणि त्याच्यानंतर आता समरजित राजे त्याच्यामध्ये सहभागी झाले. असं 3 नेते मंडळी म्हणून या तालुक्यामध्ये आम्ही जात असताना लोकांमध्ये खूप उत्साह आहे. कारण गावागावामध्ये संघर्ष पराकोटीला गेलेला होता. संघर्ष नेत्यांच्या मध्ये संघर्ष झाल्यानंतर त्याचं पाझर गावागावापर्यंत जातोय, आणि पर्यायाने गावागावामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष होता. तर त्या संघर्षातनं प्रगती नाही हे आम्ही सगळ्यांनी ओळखलं, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो. दादा, ही आपल्या घाटगी गटासाठी अस्तित्वाची लढाई आहे का प्रतिष्ठेची लढाई आहे? नाही, कसं आहे, पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये तुम्ही आतापर्यंत जर इतिहास बघितला तर जवळजवळ 38 वर्ष बाबांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती गेली. आता मागची 5 वर्ष सोडली, त्यामध्ये सुद्धा आमच्या 5 जागा होत्या, पण चिठ्ठीवरती त्या निवडणूक व्हायला पाहिजे, पण काही त्याला वेगळी समीकरणं घडली. पण पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला माहिती आहे, ग्रामीण भागामध्ये बाबांचा आमच्या गटाला मॅन्डेट चांगला असतो, आणि मुश्रीफ साहेबांचं कामाच्या माध्यमातून असलेलं किंवा आज राजेसाहेबांनी गावागावामध्ये गट तयार झालेले सगळेजण एकत्र आल्यानंतर मला वाटत नाही निवडणूक आहे फार चुरशीची होईल. तिसरा एक प्रश्न असा विचारायचा वाटतो, म्हणजे राजकीय विरोधक जे आहेत त्याचा एक मॅन्डेट सेट करण्याचा प्रयत्न, एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात की तिन्ही गट जरी एकत्रित आले असलेत तर याचा फटका म्हणजे क्रॉस वोटिंगच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. नाही, असं क्रॉस वोटिंगचं म्हणजे त्याला काही 5-6 ऑप्शन्स नाहीच आहेत उमेदवारांना. एकच लढत आहे. कुठं क्रॉस वोटिंग कुठं होणार? जिल्हा परिषदला आमच्या उमेदवाराच्या उलटी त्यांचे एक उमेदवार आहे, पंचायत समितीला एक उमेदवार आमचा एक त्यांचा आहे. क्रॉस वोटिंग कसं असते, जिथं पॅनल मोठं असते, 12-14 पर्याय जिथं मतदारांसमोर असतात तिथे क्रॉस वोटिंग सरस निरस बघून होते. म्हणजे हे नरेटिव्ह पैसे होते. नाही, हे कसं आहे, जनरली बोलायला पाहिजे. आता मी निवडणुकीला सामोरं जातोय म्हणजे मी बिन बोलता तर जाऊ शकत नाही. काहीतरी संभ्रमावस्था लोकांच्या मध्ये तयार करावी लागते, त्यातला तो भाग आहे. पण हे मोठ्या निवडणुकीमध्ये पॅनलच्या निवडणुकी असतात तिथे हे होते. या निवडणुकीमध्ये 100% ह्याच्यामधनं पार्टी लेवलनंच मतदान होतं. सध्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी कुठला मुद्दा आहे की जो या निवडणुकीमध्ये चांगलाच चर्चेला जातो? म्हणजे विकासाचा मुद्दा असेल, अजेंडा असेल, जाहीरनामा असेल, कुठल्या मुद्द्याच्या भोवती ही निवडणूक फिरते अशी वाटतं? आता काय झालं, या निवडणुकीचे सगळे उमेदवार जर बघितले तर पूर्वीच्या शिवसेनेचे मला वाटतं 4च उमेदवार आहेत, बाकी सगळे आयात उमेदवारच आहेत. 4-5 उमेदवार जर 18पैकी 4 जर सोडले, हे बाकी सगळे आयात उमेदवार आहेत. त्याच्यावरती त्यांच्या पार्टीने तर कशासाठी प्रेम करावं? म्हणजे शिवसेनेची जर ती मुळातच नाहीत तर त्यांच्यासाठी एवढा जीव तोडून काम लोक करतात असं मला वाटत नाही. जिथं जर त्या पार्टीतला उमेदवार असतात तर
त्यांचं ऋणानुबंध असतात, अनेक वर्ष उठबस एकत्र झालेली असते, त्यांची मनं जुळलेली असतात, विचार जुळलेले असतात. तसं या इलेक्शनमध्ये काहीच नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला हे सांगेन, म्हणजे नरेटिव्ह वगैरे हे जरी असलं, या सगळ्या गोष्टी असल्या तरी मला वाटत नाही. कागल तालुक्यातला मतदार अतिशय सुज्ञ आहे. अनेक वर्ष वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून परिपक्व झालं. त्याच्यामुळे मला वाटत नाही निवडणुकीमध्ये या नरेटिव्हचा काय परिणाम होईल. कोणता मुद्दा म्हणजे कुठला अजेंडा घेऊन आपण निघालेला म्हणजे काय विकासाचा अजेंडा? विकास हा पंचायत समिती, जिल्हा परिषद ही सामान्य लोकांची सत्ता आहे. म्हणजे याच्यामध्ये महिलांचे प्राथमिक प्रश्न असतील, त्यांना चांगल्या पद्धतीचं सेवा सुविधा देणं, बचत गटांचं चांगल्या पद्धतीनं त्यांना चालना देणं किंवा त्यांना चांगल्या पद्धतीनं बळ देणं. आज विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं, म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी ज्या दर्जाचं शिक्षण घेते त्याच दर्जाचं शिक्षण गावातल्या सामान्य माणसाला प्रत्येक तळागाळापर्यंत मिळालं पाहिजे. हे काम आपण त्याच्यातून करू शकतो. आरोग्यविषयक सेवा सुविधा असतील किंवा अनेक म्हणजे दळणवळणाचे मोठे प्रश्न नाही. म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषदला बजेट फार नसते, तर तू काही गल्ल्यांचे प्रश्न असतात, बारीक सारीक ओढ्यावरच्या पुलांचे प्रश्न असतात किंवा गटरचे प्रश्न असतात. ह्या बारीक सारीक गोष्टींमध्ये निश्चित काम ह्या माध्यमातून पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून करता येते. आणि ह्या ज्या दोन सत्ता आहेत त्या मोठ्या दिसायला जरी मोठ्या सत्ता असल्या तर त्याच्यातून आपल्याला जास्त प्रबोधनाचं काम लोकांच्या पर्यंत करता येते. जे चांगलं काय वाईट कायचं, कारण ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर, आमदाराला फी एकच असते. जिल्हा परिषदमध्ये जर तुम्ही गेला तर पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून हजारो कर्मचारी त्याच्यामध्ये आपल्या या एखाद्या विचाराच्या दिशेने काम करणारे असतात. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. तर पंचायत समितीमध्ये एखादा विभाग, तर महिला बाल कल्याण विभाग घेतला तर त्यातले 20-25 जण त्या विभागात काम करणारे कर्मचारी त्या विभागाचं प्रामाणिकपणानं काम करायला, ध्येय धोरणं लोकांच्यापर्यंत कशी पोचतील याच्यावरती काम करत असतात. म्हणजे काम करण्यासारखं खूप आहे. पण आम्ही एक जाहीरनामा 3 नेते मंडळी म्हणून देणार आहे. बाबा असू देत, मुश्रीफ साहेब, समरजित राजे, हे तिघं मिळून एक जाहीरनामा आम्ही देतोय. त्या जाहीरनाम्यावरती काम करतील. म्हणजे 18च्या 18 जणांना तो जाहीरनामा बांधील राहील. म्हणजे दर 3 महिन्यामधनं या सगळ्याची 18 जणांची मिटिंग एका ठिकाणी घेतली जाईल. त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने लोक कल्याण साधलं जाते किंवा लोकांची सेवा केली जाते याच्याबद्दल जरूर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गावागावामध्ये आपण सगळेजण म्हणजे पूर्ण त्याचा बॉन्ड असणार आहे. म्हणजे टाइम बॉन्ड प्रोग्राम असणार आहे. कशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे, लोकांच्या पर्यंत कसं गेलं पाहिजे, ज्या योजना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येतात त्या सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतात की नाही ह्याचं मूल्यमापन नेते मंडळी करणार. दादा, 1-2 शेवटचे प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न असा की सुयश वहिनी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यांच्या नेतृत्वाकडे आपण कसं बघताय? एक राजकीय नेते म्हणून आणि दुसरे सावडकर म्हणून पण आहेत. दोघंही उमेदवार त्याच पद्धतीनं खालच्या बाजूला रणजित कांबळे यांच्या पत्नी आहेत. ओव्हरऑल तुमच्या पॅनलविषयी काय सांगाल? कसं आहे, तुम्ही जर पॅनल बघितलं तर असं माया मिसेस ह्या स्वतंत्र विचारायच्या आहेत. म्हणजे त्या ज्या वेळेला पूर्वी सुद्धा त्या पंचायत, जिल्हा परिषदला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या 5 वर्षामध्ये एकही दिवस मी जिल्हा परिषदला गेलो नाही त्यांच्याबरोबर. नाही, 100% नाही. कोणाला तुम्ही विचारू शकता. म्हणजे माझी व्यक्तिगत काम असली तर मी कधीतरी गेलो असेल, पण त्यांच्याबरोबर, त्यांचा पत्नी म्हणून किंवा त्यांच्याबरोबर मिरवायला मी जिल्हा परिषदला कधी गेलो नाही. मीटिंग त्यांचं ते हँडल करायचं, त्यांचं ते सगळं त्यांचं त्यांनी केलं. सक्षम आहेत ते. त्यांना राजकीय वारसा तिकडनं पण आहे, आमच्याकडे पण तसंच वातावरण आहे. त्याच्यामुळं त्यांना आम्ही स्वातंत्र्य तसं दिलेलं आहे. त्यांनी परफॉर्म चांगले केले मागं. मला काय अडचण वाटत नाही. बाकीच्या उमेदवारांविषयी काय सांगाल? आता काकासाहेब सावडकर आहेत आमचे. त्यांना सुद्धा राजकीय पार्श्वभूमी खूप चांगली आहे. त्यांच्या आई पंचायत समितीला होत्या बाबांच्या बरोबर. त्यांचे वडील मारुतराव सावडकर हे खूप या पंचकृषीमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. जवळजवळ 40पेक्षा जास्त वर्ष ते गावाचे सरपंच होते, अनोर गावचे. त्यानंतर ते बिजली कारखान्याला संचालक होते. आणि आज त्यांचा राम उद्योग समूह म्हणून एक संस्था, त्यांच्या सगळ्या कंबाईन ग्रुप आहे. त्याच्या माध्यमातून खूप चांगलं संघटन. आज काकासाहेब सावडकर सुद्धा अनोर गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत. संघटन चांगलं आहे आणि
सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे जो निष्ठावंत बाबांच्या बरोबर राहिला, जो आमच्याकडे काय आहे म्हणून नाही तर निष्ठा म्हणून बाबांच्यावरती प्रेम म्हणून जी लोक राहिली, त्या सगळ्यांना मी या ह्याच्यामधून न्याय देऊ शकलो याचं समाधान मला आहे. एक शेवटचेच 2 प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न असा की म्हणजे ग्राउंडवरती फिरत असताना शेतकरी वर्गांशी आम्ही ज्यावेळेस बोललो की कशा पद्धतीचा तुम्हाला तुमचा अजेंडा हवा आहे, काय जाहीरनामा हवा आहे, वेगवेगळे मुद्दे ज्याचा आपण उल्लेख केला, पण त्याचबरोबर आणखी एका गोष्टीचा उल्लेख ते करतात, कदाचित त्यांचं मर्यादा असेल ज्ञानाची. ते असं म्हणतात की तिन्ही कारखानदार एकत्रित आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरघोस होईल असं आम्हाला जाणवतं. नाही, कसं आहे, आता परवा दिवशी मुश्रीफ साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की आपल्या ह्याची उत्पादकता, तालुक्याची उत्पादकता जर बघितली तर पर एकर साधारण 30-32 एकरच्या वरती ऊसाची उत्पादकता नाही. म्हणजे आज कारखान्यांचं एक्सपान्शन होतंय. पूर्वी जे कारखाने 5 लाखांना क्रशिंग करायचे, आज ते 7-8 लाख क्रशिंग करतात. प्रत्येक जण क्रशिंग वाढवायच्या नादात आहे, पण ऊस वाढवण्याकडे कारखानदारांचं जरासं थोडंसं दुर्लक्ष होतं. म्हणजे त्याच लँड होल्डिंगवरती जास्त प्रमाणात ऊस कसा उपलब्ध होईल, म्हणजे एकरेज तर वाढणार नाही, बरोबर. पण एकरेज न वाढता त्या शेतकऱ्यांची उत्पादकता कशी वाढेल. आता AI टेक्नॉलॉजी आपण सगळेजण ज्ञात आहे, ह्याच्यावरती प्रयोग झालेत. आता बारामती मध्ये सुद्धा ज्या ह्याच्यामार्फत बारामतीचं जी संस्था आहे शेतकऱ्यांची, त्याच्यामार्फत आज AI टेक्नॉलॉजीचं जे हे आहे, 120-130 टनापर्यंत त्यांचे सुरू हंगामातल्या प्लॉटचं ॲव्हरेज आहे. आणि आमचं अजून आम्ही 32 आणि 35 टनावरचं आमचं. म्हणजे सगळ्या राज्यकर्त्यांनी जर एक दिशेने काम केलं तर सगळ्या शेतकऱ्यांचं चांगलं होऊ शकतं. AI तंत्रज्ञान तालुक्याला आपण राबवू शकलो, शेतकऱ्यांच्या उत्पादकता जर वाढवू शकलो, पर्यायाने सगळ्यांचीच प्रगती होणार आहे. कारखान्यांना चांगल्या दर्जाचं ऊस मिळेल, जवळ ऊस मिळेल, आणि शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यातून 2 पैसे चांगले मिळतील. शेवटचा प्रश्न, 9 तारखेचा निकाल काय असेल? 18-0. 18-0. हेडिंग काय असेल? नाही, आता हेडिंग काय, पत्रकार थोडे हुशार असतात, पण कागल तालुक्यामध्ये 18-0 होईल. आणि मला खात्री आहे की मतदारांनाही युती रुचेल. आज संभाजीत राजे आणि मी 22 वर्षानंतर एका गाडीमध्ये बसलो. म्हणजे घाडगे गट म्हणून आम्ही ज्या गटामध्ये वाढलो, गटामधनं आमची व्याप्ती वाढली. आज जवळजवळ 22 वर्षानंतर हे 2 गट एकत्र येतात. ह्याची सुद्धा कागल तालुक्यामध्ये खूप लोकांना आनंद आहे की मुश्रीफ साहेबांच्या मध्यस्थीने किंवा मुश्रीफ साहेबांनी घेतलेल्या पुढाकारामुळं आज आम्ही दोघं जण एका व्यासपीठावरती येऊ शकतो, एका गाडीतनं फिरू शकतोय. ज्या अनेक वर्ष आम्हाला ज्यांनी साथ दिली त्या लोकांच्या बरोबर सुसंवाद साधू शकतोय. या युतीमधनं खूप स्वास्थ्य आम्हाला सगळ्यांना मिळालं. दादा, आपण एवढ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये सुद्धा वेळ काढलात, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू.